Power on. मीठे बच्चे, आत्म अभिमानी बनो। मैं आत्मा हूँ, शरीर नहीं। यह है पहला पाठ। यही पाठ सबको अच्छी तरह पढ़ाओ। प्रश्न: ज्ञान सुनाने का तरीका क्या है? किस विधि से ज्ञान सुनाना है? उत्तर: ज्ञान की बातें बड़ी खुशी खुशी से सुनाओ, लाचारी से नहीं। तुम आपस में बैठकर ज्ञान की चर्चा करो, ज्ञान का मनन चिंतन करो, फिर किसी को सुनाओ। अपने को आत्मा समझकर फिर आत्माओं को सुनाएंगे तो सुनने वाले को भी खुशी होगी। ओम शांति। बाप कहते हैं, आत्म अभिमानी व देही अभिमानी हो बैठो, क्योंकि आत्मा में ही अच्छे व बुरे संस्कार भरे जाते हैं। सबका असर आत्मा पर होता है। आत्मा को ही पतित कहा जाता है। पतित आत्मा कहा जाता है तो जरूर जीवात्मा ही होगी। आत्मा शरीर के साथ ही होगी। पहली पहली बात कहते हैं, आत्मा होकर बैठो। अपने को शरीर नहीं, आत्मा समझकर बैठो। आत्मा ही इन ऑर्गन्स को चलाती है। घड़ी घड़ी अपने को आत्मा समझने से परमात्मा याद आएगा। बाप पढ़ा रहे हैं, यह है पहला पाठ। तुम आत्मा अविनाशी हो, शरीर विनाशी है। हम आत्मा है, यह पहला शब्द याद नहीं करेंगे तो कच्चे पड़ जाएंगे। मैं आत्मा हूँ, शरीर नहीं हूँ, यह शब्द इस समय बाप पढ़ाते हैं। पहले कोई भी पढ़ाते नहीं थे। बाप आए ही है आत्म अभिमानी बनाकर ज्ञान देने के लिए। पहला ज्ञान देते हैं, हे आत्मा तुम पतित हो, क्योंकि यह है ही पुरानी दुनिया। देवताएं खाना बहुत थोड़ा खाते हैं, क्योंकि खुशी है ना, इसलिए कहा जाता है खुशी जैसी खुराक नहीं। तुम बच्चों को अथाह खुशी होनी चाहिए। ब्राह्मण बनने में बड़ी खुशी है। बच्चों को अंदर में विचार सागर मंथन करना चाहिए। यह तो बच्चे जानते हैं, वह बातें तो नहीं है जो शास्त्रों में लिख दी है। बाकी यह तो ठीक है, विचार सागर मंथन किया हुआ कलश लक्ष्मी को दिया है, उसने फिर औरों को अमृत पिलाया, तब स्वर्ग के गेट खुले। परंतु परमपिता परमात्मा को तो विचार सागर मंथन करने की दरकार ही नहीं है। वह तो बीज रूप है, उनमें ज्ञान है, वही जानते हैं। तुम भी जानते थे। अभी यह अच्छी रीति समझाना जरूर है। यह समझने बिगर देवता पद कैसे पाएंगे? बाप समझाते हैं आत्माओं को रिफ्रेश करने के लिए, बाकी तो कुछ भी जानते नहीं। बाप आकर समझाते हैं, अभी तुम्हारा लंगर भक्ति मार्ग से उठा, अब ज्ञान मार्ग में चला है। तुम ईश्वरीय संतान हो ना। गायन भी है, आत्माएं परमात्मा अलग रहे बहुकाल। जब वहाँ शांति धाम में है तो उस मिलन में कोई फायदा नहीं होता। वह तो सिर्फ पवित्रता व शांति का स्थान है। यहाँ तो तुम जीवात्माएं हो और परमात्मा बाप उनको अपना शरीर नहीं है। वह शरीर धारण कर तुम बच्चों को पढ़ाते हैं। तुम बाप को जानते हो,
और कहते हो बाबा। बाप कहेंगे ओ बेटे। तुम समझते हो हम नई दुनिया में ऊंच पद पाने का पुरुषार्थ कर रहे हैं, पवित्र जरूर बनना है। तुम समझाते हो इस पतित दुनिया का विनाश जरूर होना है। बच्चे आदि तो तुम्हारे जीते नहीं रहेंगे, न कोई वारिस बनेंगे, न शादी आदि करेंगे। बहुत गई, बाकी थोड़ी रही है। राम गयो रावण गयो। जो योग में रह आयु बढ़ाते होंगे उनकी जरूर बढ़ेगी। अपनी खुशी से शरीर छोड़ देंगे। जैसे मिसाल बताते हैं, ब्रह्म ज्ञानी है, वह भी ब्रह्म में जाने के लिए ऐसे खुशी से शरीर छोड़ते हैं, परंतु ब्रह्म में कोई जाते नहीं, न पाप कटते हैं। पुनर्जन्म फिर भी यहाँ लेते हैं। पाप कटने की युक्ति बाप बतलाते हैं कि माम एकम याद करो, और कोई को याद नहीं करना है। लक्ष्मी नारायण को भी याद नहीं करना है। तुम जानते हो इस पुरुषार्थ से हम यह पद पा रहे हैं। स्वर्ग की स्थापना हो रही है। हम पढ़ रहे हैं यह पद पाने के लिए। नंबरवार पुरुषार्थ अनुसार उन्हों की जो डिनाइस्टी चलती है वह बाप ने संगम पर अभी स्थापन की है। तुम भाषण भी ऐसा करो जो एक्यूरेट किसी की भी बुद्धि में बैठ जाए। इस समय हम ईश्वरीय संप्रदाय और प्रजापिता ब्रह्मा की मुख वंशावली भाई बहन हैं। हम आत्माएं सब भाई भाई है। यह भी बाप समझाते हैं कैसे गिर पड़ते हैं। काम अग्नि जलाती है, परंतु डर रहता है एक बार हम गिरा तो कमाई चट हो जाएगी। काम से हारा तो पद भ्रष्ट हो जाएगा। कमाई कितनी बड़ी है। मनुष्य पदम करोड़ कमाते हैं, उनको यह थोड़ी पता है कि थोड़े समय में ये सब खत्म होना है। तर बाबा आपल्याला या संगम युगामध्ये कमाई करायला शिकवतोय। कशा प्रकारची कमाई, जसं बाबांनी काल त्याचं वर्णन केलेलं आहे की जी कमाई आपल्या सोबत येणार आहे, जी कमाईची आपण हिशोब नाही लावू शकत, पद्मांची कमाई आणि ती सोबत येणार आहे। इथली कितीही पदम करोड किती असले तरी ते एका सेकंदात शरीर सोडल्याबरोबर समाप्त होऊन जाणार आहे। तर बाबा म्हणताय आता तुम्हाला कमाई करायची, त्यामुळे विकारांमध्ये जायचं नाहीये, विकारांच्या प्रभावामध्ये यायचं नाहीये। आता आपण एका परमपिता परमात्म्याची संतान आहे। आता आपली सगळ्यांकडे बघण्याची दृष्टी आत्मिक दृष्टी पाहिजे। सगळे आपसामध्ये आपण एका ईश्वराची, एका पित्याची संतान, आपसामध्ये भाऊ भाऊ आहे। ही दृष्टी बदलली तर सगळ्यांना आपण पवित्र नजरेने बघू। अपवित्रतेचा प्रवेश होणार नाही, कामविकार होणार नाही, क्रोध लोभ मोह अहंकार येणार नाही। तर बाबा त्यासाठी आत्म अभिमानी आपल्याला बनवत आहे की ज्याचा अभ्यास केल्यामुळे आपण देवता बनून जाणार आहे। जितकी आपली आत्मिक स्थिती चांगली तितकं आपल्यामध्ये देवत्व येत जाईल, तितकं आपण देवतासारखे बनत जाऊ। तर सगळ्यात पहिला धडा आहे स्वतःला आत्मा समजणं, स्वतःला आत्मा जाणून कर्म करणं, आत्मिक स्थितीमध्ये राहणं। आत्मा जशी मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावामध्ये राहणं आणि हे बुद्धीमध्ये ठेवणं कि भगवान मुझे पढ़ा रहा है, परमात्मा मुझ आत्मा को पढ़ा रहा है, मैं आत्मा परमात्मा की संतान हूं और परमात्मा मुझे पढ़ा रहा है। और बाबा म्हणताय की आता तुम्हाला बाकी कोणाची आठवण करण्याची आवश्यकता नाही, लक्ष्मी नारायणची आठवण करण्याची आवश्यकता नाही, पण जे मी शिकवतो ते शिकल्यामुळे, ते धारण केल्यामुळे तुम्ही हे लक्ष्मी नारायण पद प्राप्त करणार आहे, तुम्ही लक्ष्मी नारायण सारखे बनणार आहे। तर आता ही जी आत्मिक स्थितीचा अभ्यास आपल्याला कायम करत राहायचा आहे। कोणालाही बघू आपण तर त्याला सगळ्यात पहिले आत्मा बघायचा आहे। त्याला आत्मा बघू तर परमात्मा पण आठवणीमध्ये येईल। आपल्या त्या स्थितीमध्ये आपण राहू कि ये आत्मा है तो ये आत्मा भी परमात्मा की संतान है, मैं आत्मा हूं, मैं परमात्मा की संतान हूं। आपली सगळी दृष्टी वृत्ती सगळं बदलून जाईल। बाबा म्हणते हा पहिला पण धडा आहे आणि शेवटचा पण धडा आहे आणि या ज्ञानामधला सगळ्यात मुख्य धडा आहे की सगळ्यांना आत्मा समजणं। ओरिजिनल रूपामध्ये सगळे चांगले, बाकी त्यांच्यावरती विकारांचा मळ साचलेला आहे।
स्वभाव संस्कार बदल द्वापर युगापासून थोडे वेगळ्या प्रकारचे झालेले, पण ओरिजिनल प्रत्येक आत्मा चांगली आहे, श्रेष्ठ आहे, दिव्य आहे, एका परमात्म्याची संतान आहे. तर परमधाम मध्ये आपण राहायचो त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा मिलनाचा अनुभव नाही. आपण एकमेकांना भेटत नाही, आत्म्यांना भेटत नाही आणि परमात्म्याशी पण मिलन नाही, एकमेकांशी मिलन नाहीये. कारण तिथं फक्त पवित्रता आणि शांती आहे. त्या दुनियेमध्ये मिलन नाहीये. मिलनाचा अनुभव आपल्याला इथं घ्यायचा आहे. इथं आपण बाबांशी मिलन मनवतोय, बाबांच्या संगतीमध्ये राहतोय, सगळे जे देव आत्मे त्यांच्या संगतीमध्ये राहतोय. जे आत्मे परमधामध्ये राहणारे होते ते सगळे धर्तीवरती आलेले. त्या सगळ्यांच्या सोबत राहत असताना आपल्याला देवी देवतासारखं राहायचं, आपल्याला मूर्ती बनून राहायचं. जसं मूर्ती मंदिरामध्ये कोणामध्ये भेदभाव नाही करत, ये ऐसा ये ऐसा ये ऐसा आहे, सगळ्यांना सारखीच दृष्टी भेटते, सगळ्यांना सारखाच आनंद मिळतो त्या मूर्तीला बघून. तर तसं आपल्याला कोणी कसाही असू द्या, कोणी कसंही आपल्या समोर येऊ द्या, आपल्याला चैतन्य मूर्ती बनून राहायचं. तर हे जे ब्राह्मण जीवन आहे, या ब्राह्मण जीवनामध्ये बाबा म्हणताय की तुम्ही आत्मिक स्थितीमध्ये राहा, परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहा, मिलनाच्या मस्तीमध्ये राहा आणि ज्ञानाचं विचार सागर मंथन करा. पहिले जेव्हा आपण मंथन करतो, जेव्हा आपण या ज्ञानामध्ये सुरुवातीला आपण विचार करतो, तर त्यावेळेला काही त्याच्या विकारांच्या गोष्टी आहे त्या पण बाहेर पडतात. द्वापर युगापासून त्या साचलेल्या मध्ये. तर पहिले विष निघतं, पण नंतर अमृत प्राप्त होतं आपल्याला. या ज्ञानाचं अमृत आपल्याला पुन्हा ताजं तवानं करणार आहे, पुन्हा रिफ्रेश करणार आहे. बाबा आपल्याला ज्ञानाचं अमृत देतो पुन्हा ताजं करण्यासाठी, पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी. तर हे रिफ्रेश होत राहायचंय आपण बाबांच्या ज्ञानाचं मंथन करून करून. आणि मग बाबा म्हणताय देवताय खाना भी बहुत कम खाते. असं नाही की ते फक्त जेवतच राहायचंय, लिमिटमध्ये भोजन. क्योंकि बाबा म्हणताय देवताय लिमिट में भोजन क्यों करते, क्योंकि खुशी से पेट भरा हुआ है. असं आपलं पण आनंदाने पोट भरलेलं असलं पाहिजे. आता सदा आनंदी राहायचंय, सदा खुश राहायचंय. आणि सदा खुश राहण्यासाठी बाबा इतके सगळे पॉइंट्स आपल्याला रोज देत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देत असतो की समय कम है, अभी अंतिम समय आ गया है, दुनिया बदलने वाली है, नर्क स्वर्ग बनने वाला है. तर त्यामध्ये या स्वर्ग बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सामील झालेलो आहे. आपण नरकामध्ये का आलो आणि ही दुनिया नरक का झाली, कारण सगळे देहभानामध्ये आले, शरीराच्या भानामध्ये आले. आता या दुनियेला पुन्हा स्वर्ग बनायचंय, तर सगळ्यांनी आत्मिक भानामध्ये राहायला पाहिजे. जितकं आपण आत्मिक स्थितीमध्ये राहू आपले व्हायब्रेशन जातील, आपण पण आनंदामध्ये राहू, खुश राहू, शांत राहू आणि बाकी ही दुनियावाले पण त्या परिवर्तनामध्ये सामील व्हायची त्यांची इच्छा होऊन जाईल आणि ही दुनिया नरकापासून बदलून स्वर्ग होऊन जाईल. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, ज्ञान को अंदर घोटना है, अर्थात विचार सागर मंथन करना है. घोटून घोटून ज्ञानाला पक्क करायचंय, विचार सागर मंथन करायचंय. बाबांनी काय सांगितलं, त्याच्या मागचं रहस्य काय आहे, आपल्यासाठी त्याचा फायदा काय आहे, दुनियेसाठी काय फायदा आहे, तो घोटना है. अंदर ज्ञान को मंथन करना है. ज्ञान की आपस में रूरियान कर फिर दूसरों को समजाना है. आपसामध्ये चर्चा करता आली तर आपसामध्ये चर्चा करायची चांगल्या प्रकारे आणि मग दुसऱ्यांना समजवायचंय. सुस्ती व आलस्य को छोड़ देना है. या ज्ञानामध्ये सुस्ती आणि आळस जो येतो विचार करण्यामध्ये, त्या ज्ञानानुसार चालण्यामध्ये, प्रॅक्टिकलमध्ये आणण्यामध्ये, तर बाबा म्हणतात त्याच्यापासून आता दूर राहायचंय, सोडून द्यायचंय आळस आणि सुस्ती. कारण वेळ कमी राहिलेला आहे, तयारी खूप करायची आहे. देही अभिमानी बन बड़े उल्लास से बाप को याद करना है. सदा इसी नशे में रहना है कि हम बाप के पास आए हैं कौड़ी से हीरा बनने. हम है ईश्वरीय संतान. तर बाबांना आपल्याला हिरा बनवायचंय. आपण ईश्वराची संतान आहे. त्याला जर वाटलं त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की तो एका सेकंदामध्ये ही सगळी दुनिया पलटून टाकेल, एका सेकंदामध्ये ही दुनिया बदलून टाकेल, इतकी ताकद आहे. पण तो नाही वापरत, कारण त्याला आपल्याला घडवायचंय, आपल्याला बनवायचंय, आपल्याला देवता बनवायचंय, आपलं भाग्य बनवून द्यायचंय. म्हणून आपण हे क्लिअर बुद्धीमध्ये ठेवायचंय, सदा नशा ठेवायचंय की मला कवडीपासून हिरा बनायचंय. आता वरदान, ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा के साथ साथी बन
रात को दिन बनाने वाले रूहानी ज्ञान सितारे भव। जैसे वह सितारे रात में प्रकट होते हैं, ऐसे आप रूहानी ज्ञान सितारे, चमकते हुए सितारे भी ब्रह्मा की रात में प्रकट होते हो। ते जे चांदण्या दिसतात, तारे दिसतात आकाशामध्ये, रात्री दिसतात, दिवसा नाही दिसत. तर तसं बाबा म्हणते तुम्ही पण चमकते तारे आहे, तुम्ही आत्मा चमकते सितारे आहे. तर तुम्ही कधी प्रकट होता? ब्रह्माच्या रात्रीमध्ये, म्हणजे कलियुगाच्या या अंतिम समयामध्ये आपण प्रगट होतो, म्हणजे आपण त्या आत्मिक स्थितीमध्ये पुन्हा येतो आणि चमकतो या दुनियेमध्ये. वह सितारे रात को दिन नहीं बनाते, लेकिन आप ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा के साथ साथी बन रात को दिन बनाते हो. ते चांदण्या आणि जे तारे आहे ते रात्रीला दिवस नाही बनवत. दिवस केव्हा उगवतो? जेव्हा सूर्य उगवतो. दिवस केव्हा दिसतो आपल्याला? उजेड केव्हा दिसतो? फुल जेव्हा सूर्य उगवतो. ते रात्रीला दिवस नाही बनवू शकत. पण तुम्ही बाबा म्हणताय, तुम्ही ज्ञान सूर्य परमपिता परमात्मा शिवाबरोबर राहून आणि ज्ञान चंद्रमा ब्रह्माबाबांसोबत राहून आपण या रात्रीला, कलियुगी रात्रीला सतयुगी दिवस बनवतोय. आपण या महापरिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सामील झालेलो आहे. वह आकाश के सितारे, आप धरती के सितारे हो. वह प्रकृति की सत्ता है, आप परमात्मा सितारे हो. जैसे प्रकृति के तारामंडल में अनेक प्रकार के सितारे चमकते हुए दिखाई देते हैं, ऐसे आप परमात्मा तारामंडल में चमकते हुए रूहानी सितारे हो. स्लोगन है, सेवा का चांस मिलना अर्थात दुआओं से झोली भरना. अच्छा, ओम शांति.